हेडलाईन्स नंतर आपण बातम्या सविस्तर बघणार आहोत। बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे जम्मू काश्मीर आणि हरियाणातल्या विधानसभा निवडणुकांच्या निकालाची। जम्मू काश्मीर आणि हरियाणाच्या विधानसभा निवडणुकीसाठी झालेल्या मतमोजणीची खरतर मतदानाची आज मतमोजणी पार पडते। मतमोजणी केंद्रांवरती पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलाय। अगदी थोड्याच वेळात पहिला कल हा हाती येतोय। एनडीटीव्ही मराठीचे आपण बघतोय, एनडीटीव्ही मराठीवरती तुम्ही सगळे निकालाचे प्रत्येक अपडेट्स पाहू शकणार आहात। त्यामुळे अवघ्या देशाचं लक्ष हे जम्मू काश्मीर आणि हरियाणाकडे लागलंय। जम्मू काश्मीरमध्ये कलम 370 हटवलं आणि त्यानंतर पहिल्यांदाच निवडणूक झाली आहे। या निवडणुकीला महत्त्व प्राप्त झालंय। त्यामुळे आता जवळपास सगळेच एक्झिट पोल जर बघायला गेलं तर हरियाणात काँग्रेसची सत्ता येण्याची शक्यता वर्तवली जाते, तर सत्ताधारी भाजपला धक्का बसण्याचीही शक्यता आहे। दुपारपर्यंत जम्मू काश्मीर आणि हरियाणात कोणतं सरकार येईल याचं सगळं चित्र स्पष्ट होईल। जम्मू आणि काश्मीर या ठिकाणी नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसनं एकत्र निवडणुका लढवल्या आहेत, तर पीपल्स डेमोक्रेटिक पार्टी आणि भाजपनं स्वतंत्र निवडणूक लढवली आहे। हरियाणात बीजेपी, काँग्रेस आणि आम आदमी पार्टी मुख्य लढत होती। या निवडणुकीत नक्की कोण बाजी मारणार याकडे अवघ्या राज्याचं तसेच देशाचंही लक्ष लागून आहे। ये हमारी सरकार बन रही है। मध्य प्रदेश में बोल रहे थे कि हमारी टक्कर है, यही बोल रहे थे कांग्रेस के लोग, कोई और नहीं बोल रहा था। एग्जिट पोल के ऊपर बोल रहे थे, ये एग्जिट पोल के ऊपर बोल रहे थे। बोलने अच्छा है, खुश हो जाएंगे, परंतु हमने ईमानदारी से काम किया है। हमने ईमानदारी से हरियाणा प्रदेश को, देश को आगे बढ़ाया। नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में इन्होंने भ्रष्टाचार के अंदर देश को ऊंचाइयों के ऊपर लेकर के गए। हम विकास के मामले में भारतीय जनता पार्टी देश और प्रदेश को ऊंचाइयों के ऊपर लेकर के गई है। हमने बिना क्षेत्रवाद के ईमानदारी से हरियाणा प्रदेश का काम किया। इस बात को लोग एक्सेप्ट करते हैं। जब लोग एक्सेप्ट कर रहे हैं तो भारतीय जनता पार्टी तीसरी बार सरकार बना रही है। जम्मू काश्मीरमध्ये तब्बल 10 वर्षांनंतर विधानसभेच्या निवडणुका होत आहेत। 3 टप्प्यात मतदान झालंय आणि त्यानंतर आता आज निकाल जाहीर होतोय। मतदान पार पडल्यानंतर जाहीर झालेले एक्झिट पोल जर का आपण बघितला तर त्यामध्ये राज्यात नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस आघाडीत सरकार स्थापन करण्याची शक्यता आहे। मात्र यांना चुरशीची लढत असणार असल्याचं देखील कळतंय। तर हरियाणामध्ये देखील कोण बाजी मारणार याकडे अवघ्या राज्यासह देशाचंही लक्ष आहे। हरियाणा आणि जम्मू काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकांच्या निकालाची आज सगळीकडेच आपल्याला माहिती बघायला मिळते। जम्मू काश्मीर आणि हरियाणाच्या विधानसभा निवडणुकीसाठी झालेल्या मतमोजणी खरतर आज पार पडते। मतमोजणी केंद्रांवरती पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलाय। थोड्याच वेळात पहिला कल हा हाती येईल, तर एनडीटीव्ही मराठीवरती तुम्ही सगळे निकालाचे अपडेट्स पाहू शकताय। त्यामुळे अवघ्या देशाचं आणि जम्मू काश्मीर हरियाणाकडे लक्ष लागलं आहे। जम्मू काश्मीरमध्ये कलम 370 हटवलं आणि त्यानंतर ही पहिल्यांदाच निवडणूक होतीये। त्यामुळे या निवडणुकीला अतिशय महत्त्व प्राप्त झालंय। जवळपास सर्वच एक्झिट पोलमध्ये हरियाणामध्ये काँग्रेस सत्तेत येण्याची शक्यता वर्तवली जाते, तर सत्ताधारी भाजपला मोठा धक्का बसू शकतोय। दुपारपर्यंत जम्मू काश्मीर आणि हरियाणात कोणतं सरकार येणार याचं चित्र स्पष्ट होईल। जम्मू आणि काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसनं एकत्र निवडणुका लढवल्या आहेत, तर पीपल्स डेमोक्रेटिक पार्टी आणि भाजपनं स्वतंत्र निवडणूक लढवली आहे। हरियाणात जर बघायला गेलं तर बीजेपी, काँग्रेस तसेच आम आदमी पार्टी अशी मुख्य लढत होती या निवडणुकीत। त्यामुळे नक्की कोण बाजी मारणार याकडे सर्वांचंच लक्ष लागून आहे। एक्झिट पोलनुसार राज्यातील 90 पैकी 40 ते 48 जागा या नॅशनल काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीला मिळू शकतात, तर भाजपला 27 ते 32 आणि पीडीपीला 6 ते 12 जागा मिळण्याची शक्यता आहे। एक्झिट पोलच्या अंदाजानुसार जर का निकाल लागले तर राज्यात कोणा एका पक्षाला किंवा आघाडीला बहुमताचा आकडा करता येणार नाहीये।